या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बड़ेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापुर वेस्ट, सोलापुर। जय हिंद दर्शकों, आप देख रहे हैं लोक प्रधान न्यूज चैनल। मैं आपके साथ मैनुद्दीन नदाब। सोलापुर के प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर श्रीश वर्षणकर केस को लेकर हर रोज नए नए बातें सामने आ रही है। बता दें कि कुछ दिनों पहले पुलिस ने हॉस्पिटल में महिला प्रशासकीय अधिकारी के पद को संभाल रही मनीषा मुसड़े माने को 3 दिन की पुलिस कस्टडी दी थी। बात करें तो डॉक्टर साहब से मिली चिट्ठी पर सवाल, जादू टोने को लेकर बातें, डॉक्टर मनीषा मुसड़े पर आरोप, बेटी, बहू और पत्नी की छानबीन और पूछताछ, ऐसे कई मामले और ऐसे कई बातें ने डॉक्टर श्रीश वर्षणकर सुसाइड केस को और दिलचस्प बना दिया है। अब आरोपी मनीषा मुसड़े माने के वकील ने मीडिया से बातचीत करते हुए क्या कुछ नई बातें कही है, आइए जानते हैं। आज 3 दिवसाचा PCR संपला होता, त्यामुळे आज पुन्हा हजर केले आईवडील आणि पुन्हा वाढीव 3 दिवसाचा PCR मागितला। त्याच्यामध्ये तपास अधिकारी असं म्हणणं आहे की या 3 दिवसामध्ये आम्ही तपासात प्रोग्रेस केलेली आहे आणि 10 ग्राउंड त्यांनी कोर्टासमोर न्यायालयासमोर मांडले आणि त्या 10 मुद्द्यावरती पुन्हा वाढीव 3 दिवस PCR देण्यात यावे अशी मागणी केली। त्यांचा युक्तिवाद झाला, सरकारी वकिलांचा युक्तिवाद झाला। ज्यावेळेस 10 जे ग्राउंड तपास अधिकाऱ्यांनी सांगितले होते किंवा मांडले होते त्याचं अवलोकन केलं असता त्यापैकी 8 मुद्दे जे होते ते पूर्वीच्या रिमांड रिपोर्टमध्ये होते आणि ते 8 मुद्दे कन्सिडर करूनच पूर्वीच्या न्यायालयाने त्यांना 3 दिवस PCR दिला होता। पुन्हा रिपीट 8 मुद्दे त्यांनी मांडले आणि त्याच्यानंतर 2 मुद्दे असे मांडले की यांचं प्रशासनावर, प्रशासनमधले जे काही स्टाफ आहे त्यांच्यावर कंट्रोल होतं आणि त्याचा आम्हाला तपास करायचा आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही असं सांगितलं हा मुद्दा होऊ शकत नाही, कारण सध्या जे आहे आम्ही कस्टडीमध्ये आहे आणि त्यांना काय तपास करायचा आहे तो हॉस्पिटलमध्ये करायचा आहे, त्यामुळे त्याच्याशी आमच्या कस्टडीचं काय गरज नाही। आणि त्याच्यानंतर 10वा मुद्दा त्यांचा जो होता की ते 27 लोकांनी, 27 स्टाफ लोकांनी या महिलेविरुद्ध तक्रार दिलेली आहे आणि त्याचा आम्हाला तपास करायचा आहे। त्याच्याबद्दल आम्ही न्यायालयाला असं सांगितलं की 27 नाही, तुम्ही 2700 जणांची तक्रारी घ्या, तपास करा, परंतु आमच्या कस्टडीची गरज काय। कारण आणि अशी बाजू मांडली की ह्या 10 मुद्द्यामध्ये असा एकही मुद्दा नाही आहे की ज्या मुद्द्याशिवाय हिचा तपास अशक्य होता। हे 10 मुद्दे जे आहेत त्याच्यासाठी कस्टडीची गरज नव्हती मुळात, तरी यांना न्यायालयाने पूर्वी 3 दिवस कस्टडी दिली होती, ती सफिशियंट होती। आता पुन्हा वाढवण्यात येऊ नये अशी न्यायालयाला मी विनंती केली। आमचा युक्तिवाद, सरकारी वकिलाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने 2 दिवसाची वाढीव पोलीस कोठडी सुनावलेली आहे। तुम्ही कोर्टात जे आहे युक्तिवाद करताना कोर्टाने जे आहे ईमेलचं हे केलं होतं आणि ईमेल मधनं माफीनामा वगैरे काय समोर आलं नाही, माफीनामा ईमेल मधून असं म्हणलेलं नाही होता। तो 17 तारखेला जो आम्ही मेल पाठवला होता, या महिलेचा मेल पाठवला होता त्याच्याबद्दल न्यायालयाने विचारलं तो जप्त केलाय का, तर त्याच्याबद्दल तपास अधिकाऱ्यांनी सांगितलेलं तो जप्त केलेला आहे। माफीनामा कशाचा? माफीनामा म्हणजे 17 तारखेला ईमेल पाठवला त्याच्यानंतर ह्या महिलेला डॉक्टर साहेबांनी बोलून घेतलं होतं हॉस्पिटलमध्ये, ही समजूत काढली होती। त्यावेळेस तिनं माफी मागितली। मी जो ईमेल पाठवला 17 तारखेला तो मी भावनेच्या भरात पाठवला होता आणि माझी चूक झाली, मला माफ करा असा तो ईमेल इंग्लिशमधून टाईप केलेला होता आणि त्याच्यानंतर ही घटना घडली। म्हणजे ही गृहकलाचं जे चर्चा ज्या होत्या त्या समोर आल्या नाही का? नाही, गृहकलाबद्दल काही बाजू तपास अधिकाऱ्याच्या रिमांड रिपोर्टमध्ये दिसून आलेले नाही। म्हणजे तुमचे जे पक्षकार जे आहेत, आमच्या पक्षकारांचं म्हणणं पूर्वीपासूनच आहे हा गृहकलाचाच भाग आहे, पण मला डिस्टर्बन्स गोवण्यात आलेला आहे। मग तुमच्या पक्षकारांनी आता तो मुद्दा कोर्टात समोर आणलाच नाही, तपासाचा भाग जो आहे तपास अधिकाऱ्याचा आहे, हे तपास अधिकाऱ्याने तपास करण्याचा भाग आहे। गृहकला काय होता अथवा नव्हता जो आम्ही म्हणतो तो बरोबर आहे का नाही, पण त्याच्याबद्दल सुद्धा काय आलेलं नाही। चिठ्ठीचा मुद्दा जे आहे डॉक्टरांची जी चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठीमध्ये काय काय होतं, त्याच्यात चिठ्ठी अजून कोर्टात समोर आली नाही का? चिठ्ठी न्यायालयासमोर आता येत नसते, कारण ती फॉरेन्सिकला पाठवलेली असणार आहे तपासणीसाठी, ती चार्जशीट बरोबर दाखल अक्षरचं अक्षर तपासणीसाठी, म्हणजे डॉक्टर साहेबांचे अक्षर आहेत का अथवा नाही याच्यासाठी ते पाठवलं जातं। आता 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली, त्याच्याबद्दल काय? ती न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य, न्यायालयाला जे सफिशियंट वाटलं, योग्य वाटलं तो निर्णय न्यायालयाने दिला। आर्थिक गैरव्यवहार देखील तिने चर्चा केली। आर्थिक गैरव्यवहार हा तपास अधिकाऱ्याच्या रिमांड रिपोर्टमध्ये कुठेही नव्हता, पण सरकार वतीनं तो मुद्दा मांडला, तो मी खोडून काढला, कारण तपास अधिकाऱ्याचं कुठेही म्हणणं नाही की आर्थिक गैरव्यवहार वगैरे झालेला आहे। आणि आर्थिक गैरव्यवहाराचा जर विषय असता तर या प्रकरणाला पूर्ण विषयच वेगळा झाला असता। अपहाराची केस वेगळी आणि अपहारामुळे डॉक्टर साहेब आत्महत्या करतील, मग ही स्टोरी जर आली तर हा तर नवीन विषय होईल।
तो विषयच नाही. परंतु मानस कन्या होती त्यांची, म्हणजे हो. अनेक वर्ष 2008 पासून ते तिथे नोकरीला होते. त्यांचाही- त्यांचा विश्वास होता भरपूर त्यांच्यावर, तरी देखील त्यांनी एका मेलवरती आत्महत्या करू शकतील. हीच गोष्ट पटण्यासारखी नाही. हे म्हणजे हे कोणालाच पटण्यासारखं नाही की एका मानसकन्या आपण म्हणून ठीक आहे, पण एक कर्मचारी प्रख्यात मेंदूविकार तज्ञ जे आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध होते, कर्नाटकामध्ये प्रसिद्ध होते, आणि त्यांची मेंटॅलिटी तुम्ही काय असणार आहे बघा, किती स्ट्रॉंग असणार आहे, कितीतरी रुग्णावर उपचार केला असेल, असा माणूस एक नोकराच्या मेलवरती आत्महत्या करेल, ही गोष्ट कोणालाही पटण्यासारखी नाही. आणि त्याच्यामुळेच जी आत्महत्या झाली आहे ती बरोबर आहे, पण ती का झाली आहे ती बाब समोर येणं गरजेचं आहे. तोच युक्तिवाद आम्ही मांडतोय की आम्हाला सत्य परिस्थिती येऊ दे, पण आम्हाला निष्कारण गुन्ह्यात बोलू नका. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.